फोटो आहे, कुठे करकरेंचा फोटो आहे, कुठे साळसकरांचा फोटो आहे, हार घातलेला आहे आणि खाली नाव लिहिलेलं आहे, जरा याद करो कुर्बानी. अरे गेले एका क्षणामध्ये ते होत्याचे नव्हते झाले, पण त्यांना मारणारा कसाब आज सुद्धा इकडे आहे, या तुरुंगामध्ये, माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आहे. आणि नुसता तुरुंगातच नाही तर मस्त मजेमध्ये आहे. पेपरमध्ये मध्ये मध्ये त्याचे फोटो येतात, कसाब ठणठणीत आहे. एका बाजूला कसाब ठणठणीत आहे आणि दुसऱ्या बाजूला ही पोस्टर्स आहेत, जरा याद करो कुर्बानी. आणि मग त्या अफजल गुरुला पकडल्यानंतर, त्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर, तो जो हल्ला संसदेवरती झाला होता तो थोपवताना सुद्धा जे सैनिक शहीद झाले, तेव्हा सुद्धा हीच सगळी नाटकं झाली होती. त्यांच्या त्या वीर पत्नींना बोलवलं गेलं, शौर्य पदकं दिली गेली, पुरस्कार दिले गेले, जमीन देतो बोलले, आणखीन काय काय देतो बोलले. पण तुम्हाला त्या वीर पत्नी जेवढ्या जेवढ्या आहेत त्या सगळ्यांनी आपली ती शौर्य पदकं आणि पुरस्कार जाऊन मनमोहन सिंगांच्या तोंडावरती मारून आले की जर तुम्ही अफजलला फाशी देणार नसाल तर तुमचा एक सुद्धा पुरस्कार आणि पदक आम्हाला नको, घ्या, तुमचं तुमच्याकडे ठेवा. कशासाठी ही लाचारी चाललेली, कोणासाठी करता आहात तुम्ही? अफजल काय, कसाब काय? अरे देशावरती हल्ला करतो आहे, सार्वभौम माझ्या प्रजासत्ताक देशावरती हल्ला करतोय आणि तुम्ही त्याला जावयापेक्षा जास्त लाड पुरवत आहात, चोचले पुरवत आहात. आणि जे काँग्रेसने पुन्हा जाहीर केले की जर का पुन्हा आमचं सरकार आलं, एक तर येणार नाहीच, पण पुन्हा जर का आमचं सरकार आलं तर मनमोहन सिंगच आमचे पंतप्रधान असतील. म्हणजे आपली जी रडकथा आहे ती मागील पानावरनं पुढे चालूच राहणार. अफजल गुरु फाशी जाणार नाही, कसाबचं काय होणार माहिती नाही, पण हे जरी विषय दिल्लीचे असले तरी माझ्या गावात पाणी नाही, वीज नाही, शेतकरी आत्महत्या करतच राहणार, मुली अशा शिकताना जळून मरतच राहणार आणि पुन्हा निवडणुकावरती निवडणुका येतच राहणार. हे सगळं बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये. तुम्ही नुसतं, मी तर नेहमी सगळ्यांना सांगतो की दोन्ही हात वर करून मुठी आवळून दाखवा, पण यावेळेला मी तुम्हाला तेही सांगत नाहीये, मी तुम्हाला मूठ सुद्धा आवडायला सांगत नाही. मी फक्त म्हणतो तुमचं बोट वापरा, एकच. कारण आजपर्यंतची जी युद्ध होती पूर्वी ती तलवारीने आणि गदेने वगैरे 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 लढली गेली. हे लोकशाहीचं युद्ध तुम्ही फक्त एका बोटाने तुमचं नशीब बदलवू शकता. फक्त बोट तुम्ही वापरणार की नाही, ही हिम्मत तुम्ही करणार की नाही, हाच माझा प्रश्न आहे. आणि जर करणार असाल तर मला आता मात्र हात वर करून निर्धाराने सांगा की शरद पवार आणि त्यांचे बगल बच्चे पैसे घेऊन तुमच्याकडे येतील, त्या पैशाला तुम्ही हात लावणार का? कदाचित दारूच्या बाटल्या घेऊन तुमच्या गावागावामध्ये येतील, दारूच्या बाटलीला तुम्ही हात लावणार का? पण बाटलीला हात लावणार ना म्हणजे डायरेक्ट ग्लासात ओतून प्यायची नाही. नाहीतर म्हणाल की आम्ही बाटलीला हात लावला नाही, सरळ ग्लासात ओतली, दारूला स्पर्श करायचा नाही. माझ्या माता भगिनींकडे येतील साडी चोळी घेऊन, घेणार तुम्ही? कारण हे एक दिवसाचं असणार आहे. हे मत तुम्ही जर का विकणार असाल तर तुम्ही मत विकत नाही, तुमचं आयुष्य विकत आहात, हे लक्षात ठेवा आणि मग मतदान करा. आणि यावेळेला जर का शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी संघटना ह्यांची जी काही वज्रमूठ झालेली आहे, हिच्या पाठी आपण जर का उभे राहिला नाहीत तर मग मला वाटत नाही आपल्याला वाचवायला दुसरा कोणी येऊ शकतो. पण मला खात्री आहे, मला विश्वास आहे, ही वज्रमूठ आता या दुतोंड्या रावणाचा वध केल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास बाळगून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.